नमस्कार. माय एज्युकेशनल गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये मुद्द्यावरून गोष्ट कशी तयार करायची हे शिकणार आहोत. तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत, त्यावरून आपण गोष्ट तयार करूया. तुम्हाला प्रश्न असा येतो की दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट तयार करा. तर पाहूया. दिलेले मुद्दे आहेत: एक शेतकरी, त्याची 4 मुले, नेहमी भांडणे करणे, शेतकरी काळजीत, आजारी पडणे, मुलांना जवळ बोलावणे, काठ्यांची मोळी आणायला सांगणे, मोळी मोडायला सांगणे, कोणालाही न जमणे, काठ्या सुट्या करणे, सहज मोडणे, मुलांचे डोळे उघडणे. तात्पर्य: मुद्द्यावरून गोष्ट लिहित असताना आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत त्याला अनुसरूनच वाक्यरचना करायची असते आणि ती गोष्ट पूर्ण करायची असते. आणि शेवटी गोष्टीचं तात्पर्य लिहून गोष्टीला एक छानसं शीर्षकही द्यायचं असतं. तर चला तर मग आपण दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट तयार करूया. आणि हो, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही ही गोष्ट तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून काढा. एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती. ती मुले खूप कष्टाळू होती, पण त्यांच्यात एक मोठा दोष होता. ती नेहमी आपापसात भांडत असत. मुलांच्या या भांडणामुळे शेतकरी नेहमी खूप काळजीत असायचा. त्याला वाटायचे की जर ही मुले अशीच भांडत राहिली तर त्यांच्या संसाराचे नुकसान होईल. एकदा शेतकरी खूप आजारी पडला. त्याला वाटले की आता आपण मुलांना एकीचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. त्याने आपल्या 4ही मुलांना जवळ बोलावले. त्याने त्यांना लाकडाच्या काठ्यांची एक मोळी आणायला सांगितली. शेतकऱ्याने थोरल्या मुलाला ती मोळी दिली आणि म्हणाला, ही मोळी मोडून दाखव. मुलाने खूप प्रयत्न केला, पण त्याला ती मोळी मोडता आली नाही. त्यानंतर इतर 3ही मुलांनीही प्रयत्न करून पाहिला, पण कोणालाही ती मोळी मोडता आली नाही. मग शेतकऱ्याने ती मोळी सोडली आणि प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली. आता त्याने मुलांना ती काठी मोडायला सांगितली. मुलांनी अगदी सहजपणे आपापल्या हातातील काठी मोडून टाकली. तेव्हा शेतकरी त्यांना समजावून सांगत म्हणाला, मुलांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या मोळीसारखे एकत्र राहाल तोपर्यंत तुमचे कोणीही नुकसान करू शकणार नाही. पण जर तुम्ही या सुट्या काठ्यांसारखे वेगळे झालात आणि भांडत राहिलात तर कोणीही तुम्हाला सहज संपवून टाकेल. मुलांना आपल्या वडिलांचे म्हणणे पटले. त्यांनी एकमेकांशी कधीही न भांडण्याची शपथ घेतली आणि ते मिळून मिसळून राहू लागले. या गोष्टीचे तात्पर्य ऐक्य हेच बळ किंवा एकतेतच शक्ती असते. आपण या गोष्टीला शीर्षकही देऊ शकतो, एकी हेच बळ. धन्यवाद. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.